आज गडिंग्लजमध्ये अभिनव अकॅडमीने IIT JEE नीट आदी परीक्षांमध्ये घवघवीत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा सूर्य सांस्कृतिक भवन येथे आयोजित केला होता। त्यावेळी महाराष्ट्रातील प्रसिद्ध व्याख्याते डॉक्टर विनोद बाबर यांची प्रमुख उपस्थिती होती। त्यावेळी विविध परीक्षेत उल्लेखनीय यश मिळवलेल्या एकूण 86 विद्यार्थ्यांचा सन्मान प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आला। त्यावेळी अभिनव ग्रुप ऑफ एज्युकेशनचे संचालक अमोल पाटील म्हणाले की यशाचं दुसरं नाव अभिनव असून आज हे यश विद्यार्थ्यांनी मिळवलं आहे, त्यामुळे अभिनव अकॅडमीची मान महाराष्ट्रात उंचावली आहे आणि ज्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप देण्यासाठी डॉक्टर विनोद बाबर यांच्यासारखी व्यक्ती लाभली त्यासारखं दुसरं आमचं भाग्य नाही। तर डॉक्टर विनोद बाबर यांनी आपल्या ओघवत्या भाषणशैलीने संपूर्ण सभागृहाला अक्षरशः मंत्रमुग्ध करून टाकलं। त्यावेळी प्रत्येक शब्दाला आणि वाक्याला टाळ्यांचा पाऊस पडत होता। आपल्या ओघवत्या भाषणशैलीत बोलताना त्यांनी श्रीकृष्ण अर्जुन, छत्रपती शिवाजी महाराज, प्रसिद्ध धावपटू विल्मा यांची उदाहरणे देत यश मिळवण्यासाठी कष्टाला पर्याय नाही, कष्ट हे करावेच लागतील, तरच जग तुम्हाला सलाम करेल असे प्रतिपादन केले। सर, त्याच पद्धतीनं जर बघायला गेलं तर मुलांच्या समोर आपण व्याख्यानात म्हटला मोबाईल ही प्रमुख अडचण आहे। मोबाईलच्या मार्गदर्शन पण होऊ शकत नाही सर। नाही मुलं असं नाही सर, मुलांनी मी म्हणलो नाही आहे की मोबाईल बंद करा, मी म्हणलो कमी करा। त्याचं काहीतरी स्क्रीन टाईम ठरणं फार गरजेचं आहे। जर आईवडिलांच्या हातातनं मोबाईल कमी झाला तर ऑटोमॅटिक मुलाच्या पण हातातनं मोबाईल कमी होईल, कारण मोबाईल हे काही जिवंतपणाचं लक्षण नाही आहे सर। एखादी लाईक मिळावी म्हणून जर आपण डिस्टर्ब होत असू तर नक्की आपण अधोगतीकडे निघालो, हे काही लक्षात ठेवलं पाहिजे। सर, आज तुम्ही बघितलं असेल अभिनवच्या विद्यार्थ्यांचा जिल्ह्यासकट राज्यात टंका आहे। अभिनवच्या विद्यार्थ्यांसाठी 2 शब्द सांगाल? नाही, गडिंग्लजच्या मातीत अभिनवनं जे काम चालू केलं आहे ते खरंच कौतुकाचं आणि अभिमानाची गोष्ट आहे। खऱ्या अर्थानं जर विद्यार्थ्यांनी आज जर बघितलं तर पहिला येणारा, मला वाटतं सर CATचा पहिला येणारा विद्यार्थी 99.99चा हा तुमच्या गडिंग्लजच्या मातीत आहे। एक वेळ असं वाटायचं होतं की लोकांनी दिल्लीला जावं, पुण्याला जावं, पण आज परिस्थिती अशी झाली की अनेक विद्यार्थी आता आपले गडिंग्लजमधनं येतील। उद्याच्याला तुम्हाला फक्त आता कोल्हापूर किंवा महाराष्ट्रातले विद्यार्थी दिसतील, किंबहुना येणाऱ्या काळात महाराष्ट्राच्या बाहेरचे विद्यार्थी देखील तुम्हाला गडिंग्लजमध्ये अभिनवला आलेले दिसतील। सर, अनेक विद्यार्थी परीक्षेत अपेक्षित यश न मिळाल्यास कोणत्या तरी चुकीच्या मार्गाचा अवलंब करतात, त्याबाबत अशा विद्यार्थ्यांना काय आवाहन कराल? नाही, यशाला सर कुठलाही शॉर्टकट नाही आहे। यश कधीही कुठल्याही शॉर्टकटनी होत नाही। पहिल्यांदा आपण जे आपले शॉर्टकटचे दोर आहेत ते पहिल्यांदा कापून टाकले पाहिजेत। जे ध्येय ठेवलं आहे त्याच्यावरच आपलं 100% लक्ष केंद्रित आहे। आणि एक गोष्ट आहे सर की सातत्यानं जर आपण प्रयत्न केले प्रामाणिकपणे, ते कामावर निष्ठा ठेवून यश हे 100% मिळतंच। यशाला कुठलाही कम्फर्ट नाही, कुठलाही शॉर्टकट नाही। यशासाठी विद्यार्थ्यांनी काय प्रयत्न केले पाहिजे? 100% जे करणार आहोत त्या कामावर निष्ठा ठेवून आपल्या आईवडिलांच्या चेहऱ्याकडे दररोज बघायचं आणि आपल्या अभ्यासावर लक्ष द्यायचं, 100% यश मिळतं। सर, आणखी एक प्रश्न आहे, तुम्ही संपूर्ण महाराष्ट्रात जागर केला आहे विद्यार्थ्यांच्या समोर सध्या समस्यांचा प्रचंड डोंगर उभारलेला आहे, त्यामध्ये सोशल मीडिया प्रमुख अडथळा ठरतो। हा अडथळा कसा दूर केला पाहिजे? नाही सर, सोशल मीडिया मी म्हणतो ना, आता काही गरज आहे मोबाईल थोडा वापरला पाहिजे, एकदा 100% वापरला पाहिजे या मताचं मी बंद करा असं म्हणत नाही। पण मगाशी मी म्हणलो की मोबाईलनं आमचं आयुष्य नाही ठरवायचं, आमच्यासाठी मोबाईल आहे सर। आम्ही ठरवायचं ना तो किती काळ वापरायचा आहे। जर आईवडिलांनी काही रिस्ट्रिक्शन्स घालून दिल्या तर 100% आमच्या हातातल्या मुलांचं सोशल मीडिया कमी होऊ शकेल। बरोबर आहे सर, धन्यवाद सर। थँक्यू। थँक्यू।